काय आहे शेम टू शेम आमच्या तबल्यावाल्यासारखं दिसते म्हणून म्हटलं. अरे लक्ष्मी पूजनाच्या दिवशी खोटं बोलणार नाही मी. अरे भाऊ नको पंचायती करून देख बाकर गुटका मी दाखवलं बोलत. भाई तुला काय लाज लज्जा आबरू शरम बेवफा बे आहे मुंबई सारख्या फॉरवर्ड शहरामध्ये तुझ्या भाकरीला कुठं म्हणतेस. मग काय म्हणायचं तुला पाहिजे पिझ्झा माग बर्गर माग मॅकडॉनल्ड मध्ये येतो पाहिजे तर आमच्या क्रूजवर गोव्याच्या जाऊन चरस आणि गांजा देतो. नंतर सुटतो माणूस. हे भाऊ माझं पोरग म्हणजे तुला काय शाहरुख खानचं पोरग वाटलं. अरे चटणी भाकरीचं मराठी बाण्याचं दणकट लेकरू आहे. नाही मला सांगा मंडळी बर्गर खाऊन गेम झालेलं लेकरू देशाचा भार सांभाळील. अरे दे 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 का भाकर कुठच्या नसेल भाकर कुठच्या दुसरं काहीतरी दे पण दे. भाई तुला काय एवढ्या चांगल्या फॉरवर्ड शहरामध्ये तुझ्या भाकरचा गुटखा मागतेस. मग काय तुला मागायचं नाही का काय काय हा काय काय मागायचं तुला काय हा काय मागायचं तुला काय बोलते काय हे काय आणलंय काय तू आणलंय ते पहिलं सांग लोकांना. अरे काय मी काय सांगू सांग ना मग लोकांना काय आणलंय ते. तुझा काहीतरी गैरसमज झालाय. काय 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 प्रयोग जरी हाऊसफुल असला ना तरी कार्यक्रमाचा खर्च बघते असं किती आहे तो. तरी करोनाच्या काळात तर लॉस पकडला नाही अजून. ए भाऊ तू खोटं बोलते. मी कधीच खोटं बोलत नाही. माझ्यावर संस्कार कुठचे आहेत. कुठे सत्याचं नाव बोलावे सांगे गुरु आणि आपला बाप खोटे भाषण करणे सज्जन म्हणती हे महापाप. आपण कशाला खोटं बोला. मी कधीच खोटं बोलत नाही. अरे खोटं बोललं तर माझे डोळे जातील मेल्यावर. मेल्यावर डोळे जातील म्हणताय. अरे मेल्यावर तर समजायचे डोळे जाते. पण हे दोन डोळे जिथे कोणी आंधळ्यानं दान केलं तर किमान दोन आंधळ्यानं दुनिया दाखवल्याचं पुण्य नाही का तुला मिळणार. हे एवढं मोठं 70-80 किलोचं बॉडी दिलं परमात्म्यानं आणि एखाद्या दवाखान्याला दान देऊन टाक 10-15 डॉक्टर तयार होतील समाजाची. डॉक्टर तयार होतील चांगले रस्त्यावर मला खातील. आरक्षणाला इकडे खातील बिगर आरक्षणाला तिकडे खातील. उद्या सुप्रीम कोर्टात जाऊन 27% घेतील. बघ त्या आरक्षणवाल्यांचं आणि बिगर आरक्षणवाल्यांचं भांडण चाललं ना तेव्हा हे डॉक्टर समाजाची सेवा करतील. आहेच पुढं हे बघ तुला काय द्यायचं असेल तर दे नाही तर देऊ नको. तू काही दिलं नाही मी काही घेतलं नाही. बुडाला तर बेडूक उडाला तर पक्षी. बाई आता कोण उडाला आणि कोण बुडाला नाही महानगरपालिकेच्या निवडणुकीत तुला पण मी काय सांगते ते किमान पक्षी ऐकून तर घेशील का नाही. फुकट असलं तर ऐकून घेईल. बघा मराठी माणूस म्हणतात ना इकडचं असेल तर घे ना कुणी आणि फुकटचं असेल तर बापरे दोन्ही. वर आजी आजोबा फ्री फुकट पण तू जर माझं ऐकलं तुला भुरगुंडा होईल. असं आहे काय झालं. आणि तुलाच काय हिथं जमलेला समजाना भुरगुंडा होईल. भाई दिवाळीच्या चांगल्या पहिल्या दिवशी सगळे आंघोळ करून नटून सजून इथे आलेले त्यांना भुरगुंडा माहित नाही. या लोकांना भुरगुंडा माहित आहे. मग तुला बी माहित आहे. मग सांग भुरगुंडा म्हणजे काय. मग सांगतो. बघ बाई आम्हाला एवढा आनंद समजायला काय कारण नाही. भुरगुंडा एकच तुझ्याकडे बसले ते मला वाटतं तू चुकणार. चुकणार. भुरगुंडा म्हणजे पोरगा पोरगी नाही. भुरगुंडा म्हणजे आमच्या भाषेत भुरगुंडा या शब्दाचा अर्थ आहे ज्ञान. म्हणजे आमच्या मराठी भाषेत नॉलेज. तुला ज्ञान होईल. 4 युगानं धावतार आपल्याच देहामध्ये आहे. तुझं आहे तुझं भाषी पण तू जागा चुकलाशी आणि ही चुकलेली जागा दाखवून देण्यासाठी संतांनी ग्रंथांची भारुडांची निर्मिती केली. मला सांग भाऊ एखादं ग्रंथ पाठलं बाळ जुनं झालं आपण त्याची दुसरी आवृत्ती काढतो त्याच्यात झेरॉक्स काढतो. पण या ग्रंथांचा अनुभव घेऊन मानवी मनावर संस्कार करण्यासाठी हे जे नरदेह परमात्म्यानं आपल्याला दिलं मला सांग याचं कुठं झेरॉक्स मशीन तयार झाले का. नाही 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 ना. मी काय सांगते ऐकलंस ना. होईल पाहिजे